नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आजच्या या भागामध्ये मी काही नैतिक प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. जरा थांबा जरा. एक मिनिट. नैतिक प्रश्न यासाठी की आज मी मेळघाटमध्ये, सर गावाचं नाव काय? तांगडा, तालुका धारणी या गावात आहे. आणि मी तुम्हाला मोहाची दारू कशी बनते ते दाखवून देणार. हे बघा, धूम्रपान करणं किंवा नशापान करणं हे आरोग्यासाठी हानिकारक आहे, परंतु ते फक्त आपल्या पारंपरिक प्रचलित मान्यतेप्रमाणे ज्या समाजाचा अविभाज्य भाग आहे त्यांच्यासाठीच्या जीवनाची गोष्ट, आवश्यक गोष्ट म्हणून तेवढ्या पुरतच तुम्ही बघा. पण मला जरा नैतिक प्रश्न जरा थोडे वेगळेच विचारायचे. एक म्हणजे गोव्याच्या फेनीला मान्यता आहे, साखर कारखान्यातल्या मोलॅसिसपासनं जो तयार होतो त्या घटकापासून तयार होणाऱ्या दारूला मान्यता आहे, संत्र्यापासूनच्या दारूला मान्यता आहे, नाशकातल्या द्राक्ष वाईनला मान्यता आहे. आणि महत्वाचं म्हणजे युरोपियन राष्ट्रामध्ये महिला आणि पुरुष एकत्रितपणे किंवा त्यांच्या पूर्ण स्वातंत्र्याचा उपभोग घेत महिला सुद्धा मद्यप्राशन करतात, वाईन ॲटलिस्ट. त्याला पण आपण फार कौतुकानं बघतो. पण माझे हे आदिवासी बांधव जर असं करत असतील आणि मोहापासून दारू बनवून तिचा आस्वाद घेत असतील आणि तो त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असेल तर ते आपण का टाळायचं. म्हणून नैतिक प्रश्न क्रमांक 1, जे प्रचलित समाजामध्ये आहे ते योग्य आहे आणि जे आदिवासी बांधव करतात ते अयोग्य आहे असं मानणारा तुम्ही आणि मी कोण? चला आज मोहाची दारूच बनवून घेऊ आपण. चला, डिस्क्लेमर आहे की हा काही कुठल्या तुम्हाला धूम्रपान किंवा मद्यपान करण्यासाठी आम्ही उद्दीपित करत नाहीत, पण हा अत्यंत अविभाज्य असा भाग आहे. चला चालूच ठेवा. अरे वा, बघा घर, हे आपल्या कोरकू समाजाच्या आदिवासी बांधवांची घरं आहेत, पारंपरिक. आणि इथे वाईल्ड लाईफ खूप जास्त आहे, वाघ, अस्वल. आणि त्याच्यासाठी ही प्रत्येक घराच्या बाजूला मला अशी एक संरक्षक रचना दिसली. आपल्या गायी आणि म्हशीचं प्रमाण खूप जास्त आहे. ते हे गोठे, आणि या गोठ्याबरोबरच शेतामध्ये एक मचाण आहे. ते मचाण पण तुम्हाला मी दाखवणार आहे. मांडवा का मांडवा. तर हे बघा, हे समोरच आहे माझे मांडवा. तिथे पण आपण जाऊ. हे ग्राम जीवन जे आहे ना, ते आता तुम्ही आणि मी हरवून गेलेलो आहोत. खूप वर्षापूर्वी अशी दृश्य होती. हे ओरिजिनल खत, आता गावखत आणि गांडूळ खत, जनावरांचं खत आणि शेणखत, ते आता आपल्याकडे 5,000 रुपये ट्रॅक्टर आहे. पण हे घराच्या प्रत्येक घराच्या मागे मला हे दिसलं. मस्त असा निसर्ग आहे या मेळघाटामध्ये. पण आजचा आपला भाग थोडासा वेगळा आहे की मांडवा. 2 शब्द मला इथे सापडले, एक मांडवा आणि दुसरा मचांग. इथे जे वाईल्ड लाईफ आहे तिथं बसणाऱ्याला त्रास होऊ नये किंवा त्याच्या जीविताला धोका होऊ नये म्हणून तशा पद्धतीची ती रचना आहे. खाली शेकोटी असते. तिथे आतमध्ये पण आपण जाऊया. चला. काय काय साहित्य हे सगळं सर? याच्यात हे काय? पाईप आहे त्याचं, बांबूचं पाईप आहे. बांबूचं पाईप आहे. आणि जे आपण जे मोह भिजून ठेवला एक पाहिजे कॅनमध्ये मोहाचा. आणि एक टीप पाहिजे, आपण तेलाचं टीप आहे, त्याच्यात आपण छिद्र केलेलं आहे. या टोकावरून त्या टोकमध्ये मार्फत जे दारू कसं निघतात. आणि एक आपलं गळ असतं, म्हणजे त्याच्यात आपण खालून इकडून या साईडला, या साईडनं, त्या साईड हे जी साईड आहे इकडून आपण हे त्या टीप आहे त्याच्यात लावतात आणि हे इकडून दारू निघतात. आणि ही रोज चला सर, हे आणि हा निसर्ग बघा. इथून जरा काही दृश्य दाखवा आपल्या प्रेक्षकांना. अप्रतिम. इकडची बकरी घ्या. काय नाव तुझं? खाऊ ना. मुझे स्वार्थी. आमटोने गावा
मोहाची दारू कशी बनतात आणि बनवतात आणि त्याहून उत्तम असा हा निसर्ग. निसर्ग दाखवा. नदीचं पात्र, तो समोरचा शेतीचा तुकडा, मचांग. अच्छा ना. लॉंगचा फ्रेम अरे सावकाश. आलाय का शॉट? सिद्धता झालेली आहे. पंकज हा सर. आणलं हे सगळं. हो, हे सगळं आणलेलं आहे. लाकड वगैरे आणलेलं आहे हा आणि मोवा आणलेलं आहे हा. आणि आपलं पिपा आणलेलं आहे. पिपं आणलंय हा, पलीकडे. पलीकडे. आणि हे मवा जे आहे हा हा. हे बघा ना, हे जरा दाखवा. आधी तर पंकजने याची तयारी केली, आग लावायची. हा, आग लावायची. आग लावलेलीच आहे. आधी हे दगड आणलंय 3. त्या दगडात आतमध्ये आग लावलेली आहे आपण. बर. आणि हे मोवा तुम्ही ऑलरेडी डब्यात. नाही, पण हे फर्मेंटेशन हे आधी हे ठेवली होती का? ते 4 दिवस 5 दिवस आधीच ठेवावं लागते त्याला. म्हणजे पाणी टाकून मोवा टाकून ते सडावं लागतं. फर्मेंटेशन म्हणतात त्याला. तुम्ही आता ती 4 दिवसापूर्वी ती मोवाची फुलं जी आहेत ती त्यात टाकली, पाणी टाकलं, नंतर भिजवून ठेवलं. आता पुढची प्रक्रिया आता चालू झाली. हे पूजा करायला लागेल. पूजा करताय. सोडून द्यावं लागतं बाजूला या नदीत आणि असं पाणीत. हे आमचं परंपरा आहे, आदिवासी रूढी परंपरा आहे. त्यानंतर हे असं आग चालू केलंय. आता हे मी डब्यात हा. हे मोवा टाकत आहे. डब्यात मोवा टाकत आहे. हे आपलं काडी वगैरे टाकलं. अच्छा, काही प्रेक्षकांना असं वाटेल की आम्ही अशा पद्धतीने एन्डॉर्समेंट करत अजिबात नाही. वाईन वरती तुम्ही जर असे एपिसोड्स करू शकत असाल की वाईन कशी बनते किंवा डिस्टिलरी मधनं जे ब्रँड तयार होतात, तर काय हरकत आहे. ही यांच्या जीवनाचा अविभाज्य असा भाग आहे. हो, बरोबर आहे. बरोबर. मोवाचे ओरिजिनल मोवा आहे. ओरिजिनल. आणि हे ओरिजिनल कशी ओळखायची? हे मोवाचं आहे ना, टोटल मोवा आहे. मऊ आहे. पाणी आणि त्याच्यात मोवा आहे. मिलावट काहीच काहीच नाही तुम्ही येतं. चेक करू शकता. काही पण नाही. काहीच नाही येत. फक्त वास पाणी कसा आणि येतो? मऊ आहे. वास असं आहे. तसं आता काही तसा फार असा वास येत नाही. नॉर्मल. नॉर्मल. आता हे पेटवलं. पेटवलेलं. आता ते आता ते मोवा मोवा मी इथं करा सुरू. अच्छा, यातली मोवा जी 4 दिवसापूर्वी हे ठेवलेली होती ती त्यात टाकून द्यायची पाण्याच्या ह्याच्यामध्ये. सडवलं याचं. चढवलं याला याला 5 दिवस 5-7 दिवस सडवलं आणि आता उतरायचं टाइम आला त्याचा. आला ते किती दिवस? 6 दिवस. पंकज? 6 दिवस. आता ह्याचा काळ संपलाय का? हा, काळ संपलेले म्हणजे 6 दिवस पर्यंत मिनिमम काळ 7 दिवस 7 दिवस पर्यंत ठेवावं लागतं. कारण की हिवाळा असल्यामुळे ना त्याला जल्दी येत नाही त्याचा. आणि थंडी थोडं लवकर. हा, उन्हाळ्यात लवकर 3 दिवस. 3 दिवस किंवा 4 दिवसात येतो. बरं. आता थंडीत जास्त दिवस लागते. आता ही मोहाची फुलं संकलित कधी केली? हे उन्हाळ्यात. उन्हाळ्यात हा हा. होळी संपल्यानंतर हे मोहचं फुलं संकलित करायचं काम करतात आम्ही. ओके.
होळीच्या आधी नाही होळीचा आधी नाही. नाही, नसतीलच नाही त्यावेळेला. त्यावेळेस नसतील. फुलं असतं फक्त फुल असतं त्याला. ढिकले म्हणजे ढकला. हा ढकला. ढिकले म्हणजे याला आतमध्ये ढकले. तुमचं शिक्षण किती झालं पंकजराव? माझं बीएससी बॅक आहे. बीएससी बीएससी बॅक आहे. बीएससी बॅक आहे, निघाल नाही अजून. नाही. साधारणपणे गावातील तरुण मुलं आणि वयोवृद्ध हे सगळेच जण मोहाची दारू पितात. हा सगळंच. सगळेच जण. महिला पण पितात. हा महिला खूप कमी पितात पण आता फर्मेंटेशन नंतरचा वास यायला लागला. म्हातारे आणि यंग जनरेशन थोडं कमी आहे. कुठं कुठं जास्त आहे कुठं कुठं कमी आहे. आता हे झालं, हे झालं. त्या डब्यात टाकून दिलं. हे डब्यात टाकून दिलं आपण. आता हे ठेवायची. ठेवायचं. जम गया या बाजूने या तुम्ही. जम गया. आता ते झालं म्हणजे त्याच्यावरती खाली तुम्ही आग लावलेलीच आहे आणि जाळायला काय जंगलच आहे, सगळं लाकडच लाकड आहे. हा म्हणजे वेस्ट गेलेलं लाकडं आहे ते. हा. आणि हा तुमचा बांबूचाच पाईप आहे. हा बांबूचा पाईप आहे. याला धुवावं लागतंय टाईट. हा. त्याच्यामध्ये काही किड कचरा असेल तर याला क्लीन करावं लागतं. असं हा. हे क्लीन झालेलं आहे. याच्यात काही नाहीये. हो. ही बाजू क्लीन झाली. हा म्हणजे आतमधलं फक्त आतमधलं. त्याच्यात म्हणजे खराब काहीच नाही. वासा हे एकदम म्हणजे क्लीन. क्लीन झालेलं आहे याला. हा. आणि आता माप घ्यायचं असं. हा. माप घेऊन माप घेऊन इथं ते गड्डे पाडतो आणि याच्यात आता थोडं गड्ड करायचं. खड्डा करायचं हा. खाली. ओके. म्हणजे तिथं तर ते काही वाफेपासून बनती काय? हा वाफेपासून. आहे का बघा बरं ती गंमत आहे प्रत्यक्षामध्ये. म्हणजे मोहा मव्वा ते मव्वा का मोहा? मवा फुल म्हणजे मवा फुल मवायचं फुल. फळं पण येतात मवाच्या, त्याच्यात तेल निघते. आधी फुल येतात. पण ह्या मव्वाच्या याच्यापासनं फुलापासनं किंवा झाडापासनं काय काय बनतं हे मगाशी लाडू बनतं असं पण सांगितलं. लाडू पण बनतात. आणखी लाडू बनतात. मग तेल त्याचं तेल पण बनतात. बरं. फळाचं तेल बनतात. आधी फुल येतात. फुलाचं आपण लाडू पण करतात खायसाठी. भाजून पण भाजून खातात त्याला. आणि दुसरं म्हणजे हे दारू पण. त्याला तुम्ही दारूच म्हणता का? हा याला दारूच म्हणतात. तुमच्या सिडू. हा? सिडू. सिडू. हा. सिडू म्हणजे दारू. हा सिडू म्हणजे दारू. आता हे झालं ते पातेलं पण ते काय चरवी धुवून घेतली. हा ते एकदम क्लीन करून घेतलं त्याला. आता तिला खड्डा करताय हा तुम्ही. याला खड्डा इथून करतात. जी वाफ येईल. अच्छा. असा द्या. इथे बघा केमिस्ट्री आहे. इथे केमिस्ट्री आहे. इथं ॲग्रोचा संदर्भ आहे. इथे इकॉनॉमिक्स आहे. इथे एंटरटेनमेंट आहे. इथे गरजेपुरता आनंद साजरा करण्याची व्यवस्था आहे. इथे तुमच्याचकडे उपलब्ध. बरं मला आपल्या पूर्वजांचं भयंकर कौतुक वाटतं. त्यांना कसं कळलं की मोहाच्या ह्या फुलामध्ये दारूचा म्हणजे त्याच्यात अल्कोहोल तर कुणी अजून टेस्टच केलेली नाही त्यात किती प्रमाण आहे. ऍक्च्युली सर आधीपासून पूर्वजच त्याला प्रॅक्टिकल आहे. आम्हाला त्याचं नॉलेज नाही. आता काही लोकांना हे फार आक्षेपार्ह वाटेल काही लोक जणांना. परंतु आपल्या स्वर्ग नावाच्या कल्पनेमध्ये जे देव होते ते मदिरा प्राशन करायचे आणि बेधुंद होऊन त्यांनी काही अपराध केला असे सुद्धा अनेक उदाहरणं आहेत. तर आपल्याकडे आपल्या पूर्वजांना त्यांच्या कल्पनाही भौतिक आनंदाच्या खूप युनिक होत्या. पण याच्यात अल्कोहोलचं प्रमाण किती आहे हे अजून कुणी तपासलेलं नाही त्याचं नाही ना? नाही संशोधन कोणीच नाही केलं. हं. फक्त आम्ही प्यायचं आणि 1 ग्लास मध्ये कमी वाटायचं. 2 घेतलं की जास्त वाटायचं. आणि तुम्ही फर्स्ट टाइम घेतलं तुम्हाला 1 ग्लास मध्ये म्हणजे दुसऱ्या दारूपेक्षा हाय क्वालिटीचं आहे. आणि त्याच्यात मिलावट नाही. हं. पण हल्ली काही ठिकाणी मिलावट करतात म्हणे मोहाचे. नाही ते प्लेन मध्ये आपल्या मेळघाट मध्ये नाही. नाही. पण ही दारू तयार झाली एकदा हम्म. की किती दिवस राहते? ही दारू तयार झाली तर 8 दिवस सर. 8 दिवसात ती संपवली. हा, संपवली. 8 दिवसानंतर नाही तुझ्या ऍक्च्युली तेवढं काढतच नाही. जेवढं लागतं तेवढंच काढतात. आणि हे रोज सकाळी काढतात का? नाही रोज नाही. 4 दिवसानंतर. बरं. एका कुटुंबातल्या सदस्यासाठी काढायची का ते आजूबाजूच्या मित्र? आजूबाजू मित्र मंडळीसाठी पण. मग आज तुम्ही काढली उद्या दुसरा कोणी हा. काढेल मग परवा तिसरा कोणी काढेल. हा. आणि रोज किती घेता? 1 ग्लास 2 ग्लास. ते थकल्यावर शेतात आम्ही काम करतात ना. थकल्यावर आम्ही बाहेरचं दारू विकत घेऊ शकत नाही. बरोबर. कारण की ते खूप महाग आहे. आणि बाहेर आता तरी हे गेला काय गोळा केला तुम्ही? हे माती आहे. त्याला खाली हे करण्यासाठी नाही याला वरतून
लिपण्यासाठी याला वरतून लिपण्यासाठी. याला हा. ते का लिपणं गरजेचं आहे? त्या ऑक्सिजन निघाला नाही पाहिजे वरतून. त्याचा ऑक्सिजन वरतून निघाला नाही पाहिजे. जे भाप आहे ना, वाफ आहे ना, ते वरतून निघालं नाही पाहिजे म्हणून. या बाजूने हा, या कोणत्याही बाजून निघालं नाही पाहिजे याला. तिथेच तो हा. त्याचं लिंपन करून ते हा. सगळ्या मग त्याचं ऑक्सिजन तिकडे खाली जातं. वाफ करा त्याचा सुरू जाईल लिंपायला. का वेळ आहे आणखी? अरे चिंता पण नाही का जरा. हा जरा आय 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 जरा आपण टेस्ट नाही आला एक बेटे कट्ट्याला पण ते नदीच्या पात्रातच का करायचं? कारण की गरम असलं तर वाफ तिकून पण ऐकून पण निघणार नाही सर. ती इथं थंड असलं पाहिजे, एकदम थंड असलं पाहिजे. दुसऱ्या बाजूला थंड थंड असलं पाहिजे. आता यांना पहिल्या बाजूला हे गरम हे असलं विज्ञान शिकवलं कोणी? हा. ते तिकडे गरम असलं पाहिजे आणि इकडे थंड असलं पाहिजे. मला जे नैतिक प्रश्न विचारायचे ते हे की आदिवासींचं किंवा तत्सम कुठल्या जातीतल्या ह्या गोष्टी म्हणजे त्या निषिद्ध आणि युरोपियन राष्ट्रातल्या किंवा आता ज्या हायफाय कल्चर तिथे मात्र ती फार चांगली गोष्ट. असं कसं असू शकतं? जर वाईन चांगली आहे तर मोहाची दारू पण चांगलीच आहे ना, की किंवा त्यांच्यापुरती तरी चांगली आहे आणि त्यांच्या मते तर याच्यामध्ये कुठलीही भेसळ नाही. ऍक्च्युली सर आमच्याकडून आहे ना प्लेनचे लोक पण घेऊन जातात. हा, आणि जे वाईन पिणारे, बिअर पिणारे ते वापरायला लागलं आणि घेऊन जातात एक एक दोन. हल्ली ते प्रमाण वाढलंय. हा, वाढले. फक्त ब्रँडिंग नाही, ब्रँडिंग नाही म्हणजे असं पॅकेजिंग वगैरे करून नाही. पॅकेजिंग नाही. बॉटल खाली ते एम्प्टी बॉटल आणतात आणि त्याच्यात घेऊन जातात. काही असे अनेक प्रकारचे लोक आहे जे व्हीआयपी लोक पण आहे ते घेऊन जातात. अरे वा, प्रगती झाली. हा, मुंबई पुणे पर्यंत गेले, नाशिक मुंबई पुणे पर्यंत. वा, पंकजने आणखी नवीन माहिती दिली. फक्त माझा मुद्दा एवढाच आहे की पण ज्या ते विकत नाही सर. ऍक्च्युली ते मागितल्यावर असं प्रेमाने आम्हाला टेस्ट करायचंय, घेऊन जायचंय, तर आम्ही देऊन देतात त्यांना. आता हे केलं बॅलन्स. फुगडी नेंदा हे बघा, पहिले हे ते तुम्हाला माप काढायचं आहे. करूया. हा, म्हणजे वाफ जी तेवढी आली ती बरोबर तिथे जाऊन पोहोचली. थोडं कमी पडतोय का? कमी पडतो. पंकज वयाच्या कितव्या वर्षी पहिल्यांदा? नाही, मी घेतलं असतं. नाही, मी नाही घेत. बरं. पण तुमच्या वयातली आहे म्हणजे पहिलं 18 ते 19 वर्ष. बरं कारण की आमचं रूढी परंपरा हिशोबाने काही लोक घेतात, बाकीचं नाही घेत. सगळं लोक घेतात. बरं. सप नाही पे पण तुम्ही का नाही घेतली काय तुमची? नाही, कारण की माझं लहानपासून घरचं लोक पित नव्हतं म्हणून मी घेतलं. हो, बरं. ही चांगली गोष्ट आहे तुमच्या दृष्टीने. ही काही एन्डॉर्समेंट नाही आहे. तुम्ही अर्थातच कुठल्याही व्यसनाचे ते मर्यादेच्या बाहेर गेले की दुष्परिणाम होतात. हा, पण मला सांगा पंकज, तुमचं तर BSc पर्यंत शिक्षण झालं, याच्यामुळे लिव्हर सोरायसिस झालाय, लिव्हर खराब नाही, झालाय? नाही. हं? त्याला काही साईड इफेक्ट नाही. नाही. नाही, काहीच नाही. हा आहे ना, म्हणजे आपलं जंगलातला एक हे हं. विटॅमिन वस्तू आहे. विटॅमिनच आहे हा, थेट. थेट. आणि त्याच्यापासून अल्कोहोल तयार झाले. आणि बाई लोक पण कधी कधी ते लाडू वगैरे खातात, काही साईड इफेक्ट नाही आहे त्याचा. तुझं गणित चुकलं. गणित हा, चुकलं. गणित चुकलेलं आहे. अलीकडच्या बाजूला ते हा, करायचं. मोठं दगड आलंय खाली. अच्छा. मग आता हे उचलून दुसरीकडे घेऊन जायचे का? नाही, हा. इथंच काहीतरी करायचं. आता ते जमू शकत नाही ना, तिथंच लागला. साईडला आहे. हे पलीकडच्या बाजूला घेता येईल ना? हा, साईडला घेते. हे नदीचं पात्र बघा ना तोपर्यंत. कुठली नदी आहे पंकज? ही भंवर नदी. भंवर नदी. एकदम म्हणजे नालासारखं छोटा नदी आहे. हा. याला तुम्ही नाला म्हणता? नाही, नदी. हा. नाला म्हणत नाही, नदी मोठे. तर तिकडे त्या बाई ज्या आहेत ना त्या मासे पकडतात पारंपरिक पद्धतीनं. म्हणजे तिकडे झाली पंकजची तयारी. तिथे जे खेकडे सापडतात ते खेकडे घ्यायचे, ते मारायचे, त्यांना फुटायचं आणि मग एका पातेल्यामध्ये छोट्याशा वाटीमध्ये ठेवून द्यायचं. हा, बघा आता अंदाज घ्या. कुछ नहीं होता, इसको सरकार लेने देंगे. ये भाई इधर नाम कोयरा ये ओसोरा, तीन का ओसोरा, तो अंते पाँच. बज अरे कुछ वाला
मोठं दगड ठेवावं लागतं याच्यात, कारण की ते वरती येईल आणि हे पाणीतून वरती असं ताकद येईल तर मग खराब होऊन जाईल ते. बरोबर. मोठं दगड ठेवावं लागतं. जर्की बढिया. तर चरवीला आता तुम्ही दिलं जरा चारी बाजूने वेट लावून ठेवलंय. हा चारी बाजूला जे काही वाफ पडेल ते याच्यावर पडतं. त्याच्यावर येऊन पडेल. याच्या आतमध्ये येऊन बरं, पडलं. ही सगळी प्रक्रिया व्हायला किती वेळ लागतो? 3 ते 2 ते 2.5 तास लागणार. 2-3 किंवा 3 पण लागू शकते त्याला. ते आगावर डिपेंड आहे, म्हणजे आगीवर डिपेंड आहे. तुम्ही किती आग लावता जरा. हा त्याच्यावर डिपेंड आहे. आता ही झाली तयारी. आता इथून ते जे काही वाफ संकलित होईल ती हा कोणाचा साफ करून घेतली. कारण त्याच्यात माती लावलेलं होतं, ऍक्च्युली ते खराब पाणी निघतंय ना, त्याच्यामुळे त्याला क्लीन करावं लागतं. वरती त्याचं मातीचं प्रक्रिया असल्यामुळे ते पाणी खराब होऊन जातं. ते सुरू झालं का पण उकळायला जरा हे नाही अजून अजून मी वेळ लागली. अंगात कमी आहे. प्रत्यक्ष उकळायला सुरुवात झाल्यानंतर मग तुम्ही हे लावा. नाही थोडं गरम झाल्यानंतर गरम व्हाल. ते माप तुमचं जुळलं का आता? हा त्यालाच पुढे घ्यावं लागेल आम्हाला, कारण ते मोठं दगड आल्यामुळे आम्ही त्याला काही खांदू शकत नाही ना खालून. घ्या बा आता पलीकडे. यंदा म्हणजे टाका एकदा माप टाकून बघ. हा हा आला आलाय. आला 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 वा. सक्सेसफुल झालंय. कोरकू समाजाच्या तरुणाच्या मुलाच्या तोंडून बघावा, येस सक्सेसफुल झालंय वगैरे असे शब्द. जुगाड की मास्टर आहे पंकज तुम. बघितले ना काढताना आणि प्रॅक्टिकल केलेले आहे. वर्षातले किती दिवस मोहाची फुलं गोळा करता येतात? ऍक्च्युली सर ते वर्षात एकच वेळा येत असतं. पण एका वेळेला आल्यानंतर किती दिवस? 1 ते 1.5 महिना. त्या काळात तुम्ही ते हा गोळा करायचा आणि मग गोळा करून कुठं घरी नेऊन घरी ठेवायचं, म्हणजे घरी ठेवायचं आणि त्याला म्हणजे उन्हाळ्यात आपलं याच्यावर टीनवर ठेवायचं. म्हणजे ते नवीनच असते ना, त्याला वाढावं लागतं आधी आणि त्याच्यानंतर त्याला वाढल्यानंतर खूप जास्त वाढावं लागेल, मग ठेवतो त्याला. आता लिंपन सुरू झालं तुझं. हा 2 मिनिटं. पात्र बाटे ना अवघडच प्रक्रिया आहे. अवघड आहे. ते एक वेळा झालं तर मग नाही, तसं नाही. मोठे बोट ठेवायचे 2 मिनिट. ते जास्त वापरणे मग खराब होऊन जायचे. चला म्हणजे पंकजचं सगळं तयार झालंय आता. आता वाट बघायची ती उकळण्याची. हा उकळण्याची. आणि याला किमान 2 ते 3 तास लागू शकतात. हा 2 ते 3 तास लागू शकतो. मी पुन्हा एकदा सांगतो की आम्हाला कुठल्या नैतिक अनैतिक अशा प्रश्नात पडायचं नाहीये. तो प्रेक्षक म्हणून तुम्ही ठरवा. माझा मुद्दा फार सोपा आहे, साधा आहे, की ज्या गोष्टी प्रगत समाजामध्ये नैतिक ठरतात त्या आदिवासी बांधवासाठी किंवा समाजातल्या कनिष्ठ वर्गातल्या मंडळींसाठी अनैतिक कशा ठरतील? हे वाईन चालते, फक्त मोहाबद्दल बोलायचं नाही असं आहे का? पेनी चालते, मग याची ब्रँडिंग नको असं आहे का? मग इथे तर सगळंच आहे, केमिस्ट्री आहे, जुगाड आहे. बघा सुरू झालेले धुवायला. हे बघा अगदी मला वाटतं 20 मिनिट पण झाली नसतील. नाही सर झालेले अर्धा तास. अर्धा तास झालाय आणि वाफ यायला सुरुवात झाली. मला ह्या आदिवासी बांधवांच्या ह्या कर्तृत्वाचं म्हणजे ह्यांच्या त्या ज्ञानाचंही कौतुक आहे. बघा वाफ यायला लागली ना, म्हणजे वाफेपासनं मोहाची फुलं त्याची आधी फर्मेंटेशनची प्रोसेस केली. पंकजने जे सांगितलं ते एका विशिष्ट काळात 1 महिना मोहाची फुलं येतात, गोळा करायचे, ते टीनवरती आणून वाळवायचे. वाळवल्यानंतर जर तुम्हाला मोहाच्या फुलापासून दारू तयार करायचे
जसे तुम्ही लाडू बनवू शकता. मग त्यासाठी तुम्हाला 4 महिने त्याचं 4 दिवस फर्मेंटेशन प्रोसेस पूर्ण करायची आहे. 4 ते 5 दिवस हिवाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये ते 3 दिवसात होतं. आणि आता ही जी वाफ सुरू झाली आहे, ती वाफ म्हणजेच मोहाची दारू. थेंब 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 गळायला सुरुवात पण झाली त्याची. क्या बात आहे. बढिया. बरं मला हे सांगा की पहिल्या धारेची ही जी मोहाचे हे जे पहिले थेंब आहेत ते आणि नंतरचे थेंब ह्याच्यात ते फरक आहे का? हे जे पहिलं थेंब आहे ना सर, हे पॉवरफुल आहे. म्हणजे हे सगळ्यात जास्त पॉवरफुल आहे. अच्छा. पहिला थेंब म्हणजे ते एकदम जास्त आहे ना. म्हणजे आपण स्टार्टिंग केलेलं आहे या मऊवाला आणि त्याचा पूर्ण हे जे वाफ आहे स्टार्टिंगलाच येणार आहे. पण ही आख्यायिका खरी आहे का की बाळ जन्मल्याबरोबर मोहाच्या थेंबाचे 2-3 थेंब बाळाच्या जिभेवरती ठेवतात? हा आहे, कधी कधी करतात आम्ही. करतो. हा आधी करायचं, आता नाही. आता खूप कमी झालेली. पण आहे अजून आहे. म्हणजे कसं आहे ते हे करते ना हा 3 दिवसाची ते पाचवी त्याला आपण सटवाई. हा नाही आपण त्याला हे म्हणतात बारसा. लहान पोराचा बारसा. नाव ठेवण्याचा विधी. हा सॉरी, बारसाने म्हणजे जेव्हा ते डिलिव्हरी होतात ना त्या दिवसानंतर 5 दिवस 6 दिवस हा पोराचा 5 दिवस 6 दिवस झाल्यानंतर ते आपण घरात हे करतात ना पूजापाठ वगैरे त्याचं त्या दिवशी करतात. आता हे सुरू झाली थेंब थेंब थेंब. थेंब थेंब सुरू झाली. पहिल्या धारेची जी मोहाची दारू आहे ती सगळ्यात चांगली. हा ते म्हणजे चांगलं म्हणजे लई पॉवरफुल आहे. पहा तुम्ही हे पहा. दाखव मला काय होतं. जळते ना ती. जळते. हो असं दिसत नाही, हे जळून राहिला. ओ तेवढं पॉवर पेट्रोल हे सारखं. आयुर्वेदाचार्य आहेत. त्यांच्याकडे आयुर्वेदिक औषधांचा भांडार आहे अक्षरशः. जबरदस्त. बॉस, आजच्या या एपिसोडमध्ये आपण इथे थांबूया. संपूर्ण प्रक्रिया मी तुम्हाला दाखवली. हे टाकावं लागतं आपल्याला. अच्छा, आणखी राहिले काहीतरी. हा तो बंद करायला लागतं. ज्याला पलीकडच्या याला पण हे असं धुवून एकदम क्लीन. ऍक्च्युली हे जुनं झालेलं आहे, याला नवीनच टाकतो आपण. पण आज आपण याला गडबडमध्ये हा ते घाई गडबडमध्ये आपण जुनं आणलेलं आहे. कारण की याच्यात वेगळं काहीच नाही. एकदम हे बघा असं बंद करावं लागतं याला. बंद करून ठेवावं लागतं असं. दगड आजूबाजूबाजू दगड ठेवा. आणि अशी यथासांग तयारी झाल्यानंतर प्रत्यक्ष जेव्हा ती भरून येईल त्यानंतरचा तो भरलेला भाग मी तुम्हाला दाखवेन. कुठलंही मद्यप्राशन हे मर्यादेच्या बाहेर आरोग्याला हानिकारकच आहे किंवा ते हानिकारकच आहे असं आपण म्हणू. कारण डॉक्टर बंग यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही जेवढी घेता तेवढी तुमची आयुष्याची दोरी कमी झालेली आहे. मूळ मुद्दा तो नाही. मूळ मुद्दा हा आहे की तुम्ही एकीकडे अशी शासकीय धोरणं राबवता की ज्याच्यातनं व्यसनदिनता कमी व्हावी म्हणून प्रसाराने प्रचार करतात. दुसरीकडे आत्ताच नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये असे काही बिल आणले गेले की ज्यातनं गॅम्बलिंग सारख्या गोष्टीला मॉडरेट केलं गेलं आणि सगळ्या साखर कारखानदारीतनं स्पेशली काही मोठ्या साखर कारखानदारीतनं हा व्यवसाय चालतो. त्यामुळं ही जी गोष्ट आहे ना याला एका नैतिक आणि अनैतिकतेच्या पातळीवरती न बघता हा आदिवासी बांधवाच्या जीवनाचा एक भाग आहे असं म्हणून याच्याला ह्या पद्धतीच्या मोहाच्या दारूला त्याच्यात अल्कोहोलचं प्रमाण किती आहे, ते खरंच आरोग्याला हानिकारक आहे का, याचा शास्त्रोक्त अभ्यास करून जर याचं ब्रँडिंग करता येणं शक्य असेल ना तर ब्रँडिंग करायला पाहिजे. मी महाराष्ट्र शासनाच्या ज्या कोणी तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांना ती विनंती करेन की शेजारच्या गोव्यातली जर फेनी पॉप्युलर होऊ शकते तर वाईन पॉप्युलर होऊ शकते तर मेळघाटातली ही मोहाची दारू का नको. हिपोक्रसी नाही केली पाहिजे, त्याला काही अर्थ नाही. अच्छा पंकज, हे काय आणलंय तुम्ही तोडून? मोठ्याने बोला. पाला आहे. हे कशासाठी आणला? ते चेक करायसाठी. म्हणजे दारू शेवट येत आहे ना जेव्हा तेव्हा त्याच्यात आगी लागत नाही.
तर मग आपलं प्रोसिजर संपलेलं आहे तेव्हा आपण याला चेक करतात संपलेलं आहे की नाही. आणि जेव्हा याच्यात आगी लागत नाही तेव्हा आपल्याला असं वाटतं की त्याचा प्रोसिजर झालेलं आहे आपलं. अच्छा, ह्या पानाला जर आग नाही लागली तर हा तर प्रोसिजर झालेलं दाखवा बरं आहे. मला. आणि जिथपर्यंत आपल्याला आग लागेल ना तिथपर्यंत प्रोसिजर चालू आहे. अच्छा, जर हे जे थेंब पडतात त्याच्याबद्दल बोलतात. हा त्याच्याबद्दल दाखवा बरं, ही फारच वेगळी गोष्ट झाली. आता हे पान तुम्ही आणलं, हे पान हा, याला ठेवायचं असतं. ठेवलं, आणि असं याला धुवून घ्यायचं. हा, दोन घ्या. क्लीन करून घ्यायचं. कारण की याच्यात काही पण बसू शकतो खराब जंतू वगैरे. हा, याला क्लीन केलेलं आहे आपण. हा, केलं आणि याला मग गरम करायचं आता. हा, त्या पानाला. हा पानाला गरम करायचं कारण की याला जेव्हा आपण फोल्ड मारल ना हा, तेव्हा ते तुटलं नाही पाहिजे. ओके. फोल्ड मारायच्या वेळेस तुटलं नाही पाहिजे म्हणून याला गरम करायचं असं. हा, हे कशाची पान आहेत? हे आपलं याला पळसा म्हणतात. पळसा पळसा पळसा. हा. पळसाची पान हा आहे. पळसाचं पाणी आहे. बरोबर पळसच आहे ना. हा पळसच आहे पळस. आता हे गरम केली, पुढे. हे 2 मिनिट सांगतो. हे बघा आता हे गरम झालेलं आहे. याला आपण असं फोल्ड करायचं. हा, असं फोल्ड करायचं. फोल्ड केले, पुढे. फोल्ड केल्यानंतर हा हे जे काय आहे? हे आपलं काडी आहे. हा, एक गवत आहे. हे वाढल्यानंतर असं हा. दिसतं. याला आपण कोणतेही काडी टाकू शकता. अच्छा, म्हणजे हा मद्याचा तुम्ही हा तयार केलाय, हा ग्लास तयार केला मधाचा? ग्लास नाही सर याला. हा. या ग्लास नाही म्हणतात याला. फक्त असं टाकायचं याच्यामध्ये हा. आणि चेक करायसाठी आपण दाखवा एक बरं वाट काय. तयार केलेली आहे. हा, ते बघा, 2 मिनिट याला एकदम. आणखी हे करायचं. हा हळूहळू ना एक वेगळ्या प्रकारचा वास, स्मेल यायला सुरुवात झालेली आहे. पण मला पंकज असं सांगितलं की मोहाच्या दारूचे बाकी काय आयुर्वेदिक चांगले काय जे काही गुण असतील ते, पण त्याचा वास भयंकर होतो जे कोणी पितात त्यांना. हा, वास. बरोबर हा, ना? वास येतात. तेवढा एक दुर्गुण आहे त्याच्यामध्ये. हा फक्त तोंडाचा वास येत असतो जास्त पिल्याने. हम्म. पण हानिकारक नाही सर, एवढं हानिकारक नाही. हम्म. हे बघा ते केलं, पुढे. आता इथे तुमची मोहाची दारू आलेली हा, आहे. ही दारू आलेली आहे. हम्म. याला आपण हे बघा एवढं झालेलं भरपूर झाली की आहे. आता. भरपूर झाले. एक म्हणजे 1.5 ग्लास तयार झाली तयार झालेली आहे. शुद्ध मोहाची दारू. शुद्ध मोहाची दारू. याला आता हे काय करायचं, हे थेंब थेंब जे पडतंय ते. 2 मिनिट सर. याला आपण असं मोवा दारू मध्ये टाकून याला असं करून हे बघा आग लागलेली आहे. आग लागलेली आहे. कुठे दिसते आग लागेल? आवाज येते सर. आता स्टार्टिंगला तुम्ही बघितलं नाही, आम्हाला दिसले लागलेले. करून बघू. नाही पण आता ते हे झालं नाही. करू आपण 2 मिनिट. बरोबर आहे. 2 मिनिट. ते पण आग लागली तर काय मग? तुम्ही हात लावा असं तुम्हाला असं आग लागलेलं दिसतं. 2 मिनिट. आता नाही नाही, पण आग लागली तर दारू तयार झाली. तयार नाही झालेली ती. म्हणजे त्याला हे पॉवर जास्त आहे. पिल्याने लोक हानिकारक होऊ शकतात. अरे, हे टेस्टिंगची पद्धती पण इथेच हा आहे. इथेच आहे. हो हो, म्हणजे या पानाने ती टेस्ट केली की त्या आरोग्याला किती. हानिकारक आहे आणि किती नाही. चला, हे तयार करायला लागले दुसरे बाबा जे इथे आता आस्वाद घेण्यासाठी आलेले आहेत, ते पण तयार करून दाखवतात तुम्हाला. उन्हे पाला पण नाही, जुनं पानं असेल लांबतो. जुनं पान. हा बस. माझा प्रश्न एवढा आहे हे बघा सर. की सगळं विज्ञान शिकलं कुठं बरं ह्या मंडळींनी? हे आमचं पुरजोग शिकले, आम्ही नाही. आम्ही त्याला पाहून तुम्ही शिकला हा, हो ना. शिकलो. हा. हे बघा सर. आता हे याला बुडवली फक्त- मोहाच्या दारूमध्ये. हा मोहाचं दारू मध्ये बुडवले आपण. आता टेस्टिंग हा, करायची. टेस्टिंग करायचं. हे बघा सर. हात लावा. हो अंगार चालू आहे. अंगार भरपूर चालू आहे. हो हो, म्हणजे आणखी तयार नाही झाली. नाही तयार नाही झालेली. जिथपर्यंत अंगार कमी नाही व्हायला लागले तिथपर्यंत आपण त्याला म्हणतो की तयार नाही. कारण की तो खूप जास्त म्हणजे आपण कसं जास्त केमिकल घेतल्यावर हानिकारक आहे. हा, तसं याचं पण प्रकरण आहे. हे बघा आता याला बंद करून टाकलं कारण की हे अजून तयार झालेली ठीक आहे. तयार झालेली आहे ती, पण लिमिट जास्त आहे त्याचं. त्याच्या- पॉवर जास्त आहे. पॉवर जास्त आहे. अभी आप भी नुनवा के बाद जो अभी गिल्ला बोर्ड है गिल्ला बहुत अंजाम ini zaman gagal babi फॉरेस्ट वाले इकडे
ज्यादा बोल गरम झाल्यानंतर याला कशाला गरम करायचं? हे पालाला कारण की ऍक्च्युली टुटतात असंच फोल्ड मारल्यावर हे टुटतात. याला गरम करायचं मग ते नरम होऊन जातात. नरम झाल्यानंतर मग याला आपल्याला त्याला असं गरम करायचं आधी, कारण की आता आपण लगेच केलं ना तर हे तुटून जातात मग ते खाली गळतात. हे आपण गरम केलं याला, गरम केलं याचं हे तोडून टाकलं. त्यानंतर गरम केल्यानंतर याला असं फोल्ड केलं, फोल्ड झाला आणि याला एक छोट. पंकज, तुझ्याकडे सगळी स्किल आली आता, स्किल डेव्हलपमेंट झाली तुझी. हा, माझी स्किल डेव्हलपमेंट झालेली आहे सर. ऍक्च्युली मिरघाट मध्ये माणसं मास्टर की आली तुझ्याकडे आता. हे असं हे पिण्यासाठीचं पात्र का? पिण्यासाठीचं पात्र. हे झालेलं तयार. असं पकडायचं, हे असं पकडायचं, असं ह्याच्यात घ्यायचं थोडंसं आणि असं प्यायची. प्यायचं. बरं, होऊ दे तयार आता. आता हे झालेले तयार, म्हणजे याच्यात खराब काहीच नाही. हे धुतलेलं एकदम स्वच्छ आहे. स्वच्छ आहे. आणि याच्यात कोणी वापरलेलं नाही, काहीच नाही. पण घ्यायचं आणि पुन्हा फेकून पण दिलं जातं. निसर्गाला निसर्गाचं देऊन टाक. युजन थ्रू. विकत घेतले ना, महाग असल्यामुळे आम्ही स्वतः आमचा ब्रँड तयार करून पितात. त्याच्यामुळे ते इनलिगल आहे. फक्त ते प्यायसाठीच काढतात, पण इनलिगल आहे. पकडतात पोलीस याला. म्हणजे नाही भरलं कारण की मवा कमी होतं ना. मवा कमी. हे काढून घेतलं, याला पाणी टाकून दिलं आपण. गरम झालेलं आहे. प्रोसेस पूर्ण झाली आता. हा, झालेलं. कंटिन्यू. हा, त्याला हे मऊला आता याला काय करणार आता? याला फेकून देणार आता. शिल्लक जे आहे ते कुठे फेकायचं? हा, बल्ला का हे बघा, याला इथं पाणी ठेवायचं. हे गरम झालेलं आहे आधी. याला पाणी ठेवावं लागेल आपल्याला असं राईट. थंड व्हायला. थंड होण्यासाठी. हा, थंड होण्यासाठी पाणी ठेवलेलं आपण याला. आणि थोडं बहुत याच्यात पाणी टाकावं लागेल एकदम थंड व्हायसाठी. ठीक आहे ना, थोडा वेळ थांबला तर काय हरकत आहे. हा, बाहेर येतात. हे बघा, याला थंड व्हायसाठी आपण पाणी टाकलेलं आहे फक्त. ठीक आहे. आणि इकडे ही तयार झाली. किती भरली आता? हे म्हणजे कमी. आपण त्याच्यात 1-1.5 किलो मोहं टाकलेलं होतं. 1.5 किलो मोहा होती. आणि ही 10 रुपये किलो मार्केटमध्ये मोहाची फुलं विकली जातात. 20 रुपये सर. 20 रुपये. सध्या 20 रुपये किलो. ते बघ, कोण घेणार आस्वाद आता मोहाच्या फुलाचा? हे त्याचं ते तिकडं तर फेकून दिलंय. ते नाही आहे कुठे, ते नाही. काय प्रोसिजर आहे सांगा. नाही, हे रूढी परंपरा हिशोबाने ते आजोबा आजी जे आहे त्याला ते करतात. नैवेद्य. हा, नैवेद्य. देवाचं पूजा करते ते नाही आहे, ते नाही. हा, याला आपल्या पूर्वजांना टाकायचं. हा, असं. हा, ते नाही. बघा, आग लागलंय त्याला. हे बघा, आग लागतं. हो, स्पिरिटच आहे थोडक्यात. हा, स्प्रिट. हा, बरोबर सर, स्प्रिटच आहे. आता ही एक थोडा झाली. फेका. पुढे कोण पिणार आहे? आणि सर ते आपण मवा जे गरम केलं ना, त्याचा वाफ आपण तयार करून त्याला बाजूला टाकून दिला आपण. हे बघा, हे असं टाकून दिलं. असं टाकून दिलं. हे बघा, हे वेस्टेज गेलेले आता. हे बघा, पुन्हा निसर्गाचं देऊन टाकलं. हा, निसर्गाचं देऊन टाकलं आपण. हे गाई, शिडी किंवा निसर्गाला हे खातात का गाई? गाई खातात. आता हे येतं बघू. गाई खाता, याला गाईला काही प्रॉब्लेम नाही. ठीक. बसा कोणीतरी तिकडे. हे बिलकुल काही जेरीचे म्हणून मिळत ठाकरत. आता कोणा जाळतात कशासाठी? हे इथं तयार आहे ना. एकच नाही, 2-3 तयार करावं लागेल. ते एक खराब होऊन जाईल एकाने. हा, सुभाई
नाग बघ साहब नाग बंद साहब सुंदर दिया हुई है ऐसे डेगी स्लेट पर है दिया हुई है नाग साहब तो नहीं चलती हे ना जा याला फक्त याचे थोडस ते पाळाचं पानं पडलेलं आहे याला छानावं लागेल आपल्याला म्हणजे छाननीनी पण काही प्रॉब्लेम नाही त्याच्यानी बस बस हे बघा राम 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 थांबूया आपण इथे. मी पुन्हा एकदा सांगतो की हे एन्डॉर्समेंट नाहीये. धूम्रपान आणि ते ज्या जाहिराती असतात तशाच तळटीप तुम्ही तुमच्या मनामध्ये घ्या. प्रश्न एवढाच आहे की मला आता फारच आश्चर्य वाटतं की मोहा हा यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आणि आपण पेसा कायद्याअंतर्गत फुलं संकलित करून ते विकायला परवानगी आहे. फक्त दारू तयार करायला परवानगी नाहीये की जी त्यांच्या शेकडो वर्षापासूनची त्यांच्या जीवनातली महत्वाची गोष्ट आहे. आता त्याच्यात नैतिक आणि अनैतिकचा मुद्दा येतो कुठे? हा एक गोष्ट असू शकेल की याच्या शारीरिक अपायाच्या ज्या गोष्टी आहेत जसं शासन करतं तसंच करायला पाहिजे की याच्यामध्ये शारीरिक अपाय होत असेल तर. यांचं तर म्हणणं वेगळंच आहे की असं काही होत नाही असं ते म्हणतात. हा माणूस लहानपासून शारीरिक अपाय. तुमचं वय किती? आपका उमर कितना? 55-50 और तो जास्त आहे 60-65 मध्ये. तर मुद्दा एवढाच आहे की याच्यातल्या अपायकारक ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दलची जनजागृती व्हायला हवी. परंतु ही त्यांच्या जीवनाचा त्यांच्या संस्कृतीचाच एक महत्वाचा भाग आहे. तर तो भाग आणि त्यातल्या अशा काही गोष्टी ज्याचं खरंच मार्केट व्हॅल्यू असेल तर तसं करायला काय हरकत आहे. थांबूया आपण इथे. एक बॉटल लिटरच निघाले ना. 1 लिटर. नाही 1 लिटर निघाले. हा 1 लिटर. 2 रुपये पिले ना. 1 लिटर घ्या ना हिशोब विचार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.